एकदा एक गरीब माणूस राजदरबाराला भेट देतो. त्याने त्याच्याबरोबर एक सुंदर पोपट आणलेला असतो व तो महाराजापुढे पोपट सादर करतो. महाराजांना तो पोपट खूप आवडला. अकबर तो पोपट आपल्याकडे ठेवून घेतो व त्या माणसाला योग्य ते बक्षीस देऊन राजदरबारातून जायला सांगतो. अकबर तो पोपट एका नोकराकडे देतो व म्हणतो, या पोपटाची व्यवस्थित काळजी घे व त्याला वेळोवेळी खाऊ घाल व त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दे. तो आजारी आहे किंवा मेला आहे अशा प्रकारची कोणती बातमी घेऊन माझ्याकडे येऊ नको. जर तू अशी वाईट बातमी माझ्याकडे घेऊन आलास तर मी तुझे डोके धडापासून कापून वेगळे करेल. तो नोकर पोपटाची खरोखरच नीट काळजी घेत असे. तरीसुद्धा एके दिवशी तो पोपट आजारी न पडता मेला. हे बघून तो नोकर खूप घाबरला. त्याने मनातल्या मनात विचार केला की जर मी सांगायला महाराजाकडे गेले त्याच वेळी माझा मृत्यू निश्चित आहे. जर मी आता याबद्दल कळविले नाही तरीसुद्धा काही दिवसांनी महाराजांना हे समजेल व माझी शिक्षा ही मृत्यूच असेल. मी आता काय करू? त्याला काही कळत नव्हते की आता काय करावे. तो नोकर बिरबलाकडे गेला व त्याला सर्व काही सांगितले. बिरबल म्हणाला, काळजी करू नकोस, मी स्वतः अकबराशी बोलतो. महाराज, तुमचा पोपट बिरबलने त्याचे वाक्य पूर्ण करण्याच्या आतच माझा पोपट. अकबर बोलला, काय झाले त्याच्याबरोबर? विशेष असे काही नाही महाराज, परंतु तो मला एकदा सांग. बिरबल अकबर उतावळेपणे बोलला, तो मेला आहे का? नाही नाही महाराज, तुमचा पोपट तर मोठ्या संन्यासीमध्ये परिवर्तन झाला. त्याच्या आकाशाकडे तोंड आहे व तो डोळे बंद करून पाठीवर झोपले आहे. मग तू का सांगत नाही की पोपट मेला आहे म्हणून? अकबर बिरबल ओरडत म्हणाला, जर तुम्हाला असे बोलणे आवडत असेल तर तुम्ही बोलू शकता महाराज, पण मी असे कसे बोलू शकतो? बिरबल बोलला, कारण मला असे वाटते की तो प्रार्थना करीत आहे. चल जाऊया आणि त्याला बघूया. अकबर बोलला. बिरबलाने पोपटाचा पिंजरा दाखवला. अकबराने बघितले की पोपट मेला आहे. बिरबल, तू तर खूप बुद्धिमान आहेस. अकबर बोलला, परंतु मला तुला बघून आश्चर्य वाटते की तू जिवंत आणि मृत पोपट यामध्ये फरक ओळखायला सक्षम नाही. पोपट मेला आहे असे तू मला आधी का सांगितले नाही? मी असे कसे बोलू शकतो महाराज? बिरबल बोलला, तुमचा पोपट मेला आहे असे मी जर तुम्हाला बोललो असतो तर तुम्ही माझे डोके धडापासून वेगळे केले असता. आता अकबराला त्याचे शब्द आठवले. पोपटाला सांभाळण्याची जबाबदारी नोकरावर सोपवल्यानंतर तो बोलला होता की जर माझ्याकडे पोपट मेला आहे अशी बातमी घेऊन आला तर मी तुझे डोके धडापासून वेगळे करेन. अकबरने स्मित हास्य केले. अरे बिरबल, तू तर खरोखरच बुद्धिमान आहेस. अकबर बोलले.